कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब. मंडणगड घडवा, मंडणगड वाढवा, मंडणगड जगवा या ब्रीदवाक्याखाली आयोजित मंडणगड जनता बाजार उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. रविवारी लिटिल लॉर्ड्स इंटरनॅशनल ॲक्टिव्हिटी सेंटर शिवाजीनगर येथे सामाजिक आर्थिक विकासाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मंडणगड जनता बाजार, महात्मा गांधी लायब्ररी, स्टडी रूम तसेच लिटिल लॉर्ड्स ॲक्टिव्हिटी सेंटर एकत्रित उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी स्थलांतर थांबवून गावातच रोजगार आणि व्यवसाय उभारण्याचे आवाहन केले. महिला उद्योजकता, लघुउद्योजक, बचत गटांचे उत्पादन, स्थानिक खाद्यपदार्थ आणि हस्तकलेचे स्टॉल नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. या उपक्रमामुळे मंडणगडमधील युवक महिलांमध्ये स्थानिक पातळीवर व्यवसाय उभारण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला असून जनता बाजार हा मंडणगडच्या विकासाचा नवा मार्ग ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. मंडणगड जनता बाजार येथे मी स्टॉल लावला होता वेगवेगळ्या खाद्यपदार्थ तेलांचा. त्याच्यात मला सकाळपासून ते आता 5 वाजेपर्यंत तर विक्रीसाठी मी 5,000चा ठेवला होता. त्यापैकी मला 3,000ची विक्री झाली. आणि असंच मला माझ्या स्टॉलला येऊन भेट देणे आणि माझा स्टॉलचा तेलाचा तेल विक्रीसाठी सहकार्य करावे. माझ्या स्टॉलचे नाव आहे भोसले मंडणगड भोसले कलेक्शन. मी 5,000चा माल आणलेला, 2,500 माझा प्रॉफिट झाला. आणि तसेच सगळ्यांनी 14 लोक माझ्या माल घेऊन गेले. तर असंच सगळ्यांनी सहकार्य करा, सगळ्यांनी या, हेच आमची नम्र विनंती. पण माझे मिस्टर आर्मीमध्ये जॉब करत असल्या कारणाने आमचं 2000 पासून आता 2025पर्यंत आम्ही पूर्ण इंडियाची भ्रमंती म्हटली तर चालेल ती चालू आहे. म्हणजे प्रत्येक राज्यात आम्ही 3-3 वर्ष राहतो. आणि मी स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून काम करते. आणि आता सध्या मी इथे मंडणगड जनता बाजार जे आहे तिथं मी व्हिजिट केली. तर मला खूप आनंद झाला की मंडणगडच्या रहिवाशांना त्यांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी एक खूप छान मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. आणि माझ्या ज्या म्हणजे मी मंडणगडची रहिवासी माहेर असल्याकारणाने मी माझ्या मैत्रिणींना, मित्रांना हे जाहीर आवाहन करू इच्छिते की त्यांनी देखील इथले जे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल, महाराष्ट्राच्या बाहेर किंवा इव्हन कोणी भारताच्या बाहेर राहत असाल तर हे प्रोडक्ट तिथपर्यंत पोचले पाहिजे, ती जबाबदारी तुमची आहे. आणि इथं आल्यानंतर मला अजून एक आयडिया मिळाली. म्हणजे मी पहिले अमृतसरला राहत होते आत्ता मागील 3 वर्षापूर्वी. आणि आता 3 महिने झाले मी गुवाहाटीला राहते, आसामला. तर आसाममधल्या पण मी काही वस्तू इथं आणून विकू शकते असं मला इथे आल्यानंतर एक आयडिया आली. आणि त्या वस्तू लोकांना मिळू शकतात. आणि इथल्या माझ्या काही मैत्रिणी आहेत त्या ज्या विकत आहेत, म्हणजे खूप छान कमी रेटमध्ये वस्तू आहेत. आणि त्यांनी बनवलेले पण काही काही कानातले, गळ्यातले, पापड, लोणची, बरंच काही काही आलेलं आहे. तर ते मी इथून तिकडे कसे नेऊ शकते असं मी मगाचपासून फिरते, तर माझा तो विचार चालू आहे. आज मी मंडणगड जनता बाजार मार्फत माझा स्टॉल लावला होता. तिथे मला चांगल्या प्रकारे फीडबॅक मिळाला. माझं मटेरियल 5 ते 6,000चं होतं. त्यामधून मला माझं सेल 3 ते 4,000चा झाला. आणि मला माझ्या स्टॉलला 12 ते 15 जणांनी व्हिजिट केलं. त्यातून 9 जणांनी माझ्याकडून खूप छान प्रकारे सगळं मटेरियल म्हणजे माझं जे प्रोडक्ट होतं ते बाय केलं. त्यामुळे मी खूप खुश आहे आणि मला खूप छान फीडबॅक मिळाला त्यातून. त्यामुळे मी नवीन काहीतरी शिकले. थँक्यू. आज या ठिकाणी मंडणगड जनता बाजार या ठिकाणी मी खाकरा, मंडणगड स्वादिष्ट खाकरा हा एक खाद्यपदार्थ घेऊन मी ते स्टॉल उभारला होता. तर मला आज खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. मी खाकरा 6 किलो घेऊन आले होते. तर माझा 5 किलो संपलेला आहे खाकरा. खरेदी झाली होती माझी 1,000ची. 500 रुपये माझे प्रॉफिटमध्ये आहे मी. आणि खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. माझ्या स्टॉलला 25 जणांनी भेट दिल्यानंतर 20 जणांनी माझ्याकडून खाकरा खरेदी केलेला आहे. आणि जेव्हा मी टेस्टिंगला जेव्हा दिलेला आहे तो सुद्धा खूप त्यांना आवडलेला आहे. आणि त्याच्यानंतर ते म्हणाला की खूप छान आहे म्हणून आम्हाला प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे मस्त. आणि मी एक मंडणगडवाल्यांना असंच एक आव्हान देऊ शकते किंवा मी एक विनंती करते की आमच्या या स्टॉलला, आमच्या ह्या मेहनतीला तुम्ही एकदा प्रत्यक्ष भेट द्या आणि आम्हाला एक सहकार्य करा.
तुम्हाला एक स्वादिष्ट असे खाद्यपदार्थ इथे नक्कीच उपलब्ध आम्ही करून देणार आहोत आणि देत आहोत. तर त्यासाठी तुम्ही आवश्यक भेट द्या.